नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्षे स्वागत. धर्मानं मिळवलेला पैसा सार्थकी लागतो. दीपक अण्णा महाराज. आजच्या धावपळीच्या जगात मानवाला सुख समाधान म्हणावे तसे मिळेनासे झाले आहे. याला कारण म्हणजे आपली मानसिकता एकमेव आहे. त्यासाठी आपली मानसिकता बदलायला हवी व धर्मानं वागलं पाहिजे. जीवन जगताना पैसा हा महत्त्वाचा आहे, पण तो धर्मानं मिळवायला हवा, तरच तो सार्थकी लागतो, असे मत श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेव देवस्थानचे मुख्य स्वामीजी परमपूज्य दीपक अण्णा महाराज यांनी व्यक्त केले. कुन्नूर तालुका निपाणी येथे श्री शंभू महादेव देवस्थान व तावदारे परिवार यांच्या वतीने तावदारे वाड्यात आयोजित करण्यात आलेल्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त सुरू असलेल्या प्रवचनमालेत दुसऱ्या दिवशीची प्रवचन सेवा देताना दीपक अण्णा महाराज यांनी वरील मत व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की शिवभोळा हा चक्रवर्ती आहे. त्या शिवाची पूजा आपण भक्तिभावाने श्रद्धापूर्वक केली तर आपल्या आयुष्यात सुख समाधान लाभल्याशिवाय राहणार नाही. महाशिवरात्रीच्या पर्व काळात आपण शिवशिव म्हटले तरी आपला उद्धार होतो. शिवशंभू महादेवाचा महिमा फार आहे. त्यामुळे समुद्राची शाई व पर्वताची बोरू केला तरी त्याचे महत्त्व आपण लिहू शकणार नाही. शिवाचा संबंध विश्वात आहे. आज सुख शांती मिळवण्यासाठी आता भक्तीकडे ओढा वाढत आहे, पण नुसता देवधर्म करून चालत नाही. त्यासाठी निष्काम भक्ती केली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या मुलावर चांगले संस्कार करून त्यांनाही भक्तिमार्गाची गोडी लावावी. शिव हा निर्गुण निराकार आहे, तेव्हा त्याची कोरडी पूजा करू नये. ती अंधश्रद्धेनं न करता समजून उमजून करावी व आपलं सुख दुःख आपणच पाहिले पाहिजे. त्यासाठी आपली मानसिकता बदलली पाहिजे. मानवाचं जीवन हे नादमय हवं. जीवनात ओलावा हवा. परमेश्वराचं रूप दुसरं म्हणजे आई आहे. तेव्हा महिलांनी फक्त वडाची पूजा न करता आपला नवरा काय करतो हे पाहण्याबरोबर आपल्या मुलांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत. महिला जेवढी आनंदी आहे तेवढीच घर आनंदी राहते. त्यासाठी महिलांच्या बरोबर पुरुष व मुलांनी शिवाची भक्ती मनोमन करून आपले जीवन सुखी करावे, असे सांगून शिखर शिंगणापूरच्या श्री शंभू महादेवाची पूर्ण माहिती दिली. प्रारंभी तावदारे वाड्यातील शंभू महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर महाराजांचा सत्कार करण्यात आला व प्रवचन झाल्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद वाटप करून दुसऱ्या दिवशीच्या प्रवचन सेवेची सांगता करण्यात आली. या प्रवचन सेवेचा लाभ घेण्यासाठी कुन्नूरमधील महिला, पुरुष व आबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मित्र हो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कुन्नूरहून रंगराव बन्ने, बारवाड. झाड येते हिरवं, फुलं येतील पिवळी निळी. कुणी केलं? कधीतरी आम्हाला प्रश्न पडला पाहिजे, कुणी केलं? इट इज कॉल्ड गॉड. इट इज कॉल्ड गॉड. वाईट गोष्ट कुठलीच नाही, पण थांबायला कळलं पाहिजे. हे याचं उदाहरण म्हणजे बंधू, थांबता आलं पाहिजे. ते थांबले, संपलं का? तर आपल्याला मूळ मुद्दा शंकराचं महत्व हे कळायचं. शंकराची पिंड बाहेर जर तुम्ही बघितली तर किती लिंग आहे जरा बोला. काळामध्ये ज्या शिवाचं नाव आम्ही घेणार आहोत, ज्या महादेवाचं आम्ही स्मरण करणार आहोत, 100%ने 1000%, 500%ने 1000% आपला उद्धार आणि उद्धारच आहे. शिवशिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे, ऐसे महात्म्य शिवशंकराचे आगमाहून निघतो. अहो, तुम्ही मला सांगा, आम्ही सात्विक सज्जन माणसं आहोत, तरी देखील आमच्या हातून नकळत म्हणजे टाळलं तरी मुंगी पायाखाली मरते. अनेक पाप होतात, नकळत होतात. आम्हाला राग येतो, आम्ही काही बोलतो. मग हे पापाचे डोंगर कुठंतरी तयार होत असतील. महात्म्य शिवशंकराचे आगमाहून निघतो. आम्ही वेडे आहोत का? ज्या शिवाचं आम्ही नाव घेतोय, काही करायचं कारण नाही, नुसतं शिव शिव म्हणता वाचे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, सगळे देव कसे आहेत बघा आणि आमचा शंकर कसा आहे बघा. बाकीच्या देवांना देशी तेव्हा घेशी ऐसा, असशी उदार, काय सांगू देवा तुमचे कृपणाचे द्वार. बाकीचे देव हे कृपण आहेत. ते खूप तुमच्याकडे भक्ती करून घेतील, खूप तपश्चर्या करून घेतील, पण आमचा शिव कसा आहे? शिवभोळा चक्रवर्ती. शिवभोळा आहे. लंकेचा रावण त्याला काय केले? झाड दिशेने नस तोडली ती शरीराची, त्याला जोडली. शिवाय
शिवाय नमः शिवाय नमः. शिव तांडव नृत्य चालू. 108 कमल दल शिवाला अर्पण करायचं होतं. आम्ही बरंच काही घरी काम करत असतो. काम करत असताना उजून ठेवलेल्या गोष्टी असतात. ते एखादी कमी पडते, तिथं कमी पडली, झाड दिशेने त्याने उजवा डोळा काढला, नेत्र कमल अर्पण केलं. सोपी गोष्ट आहे का? ऐकायला आम्हाला बरोबर आहे की नाही? ऐकायला आम्हाला बरोबर सोपं आहे काय? सोपं आहे काय? नोटकण्यामध्ये तुम्हाला आनंद आहे, तो परत थांबलं पाहिजे. फार जास्त बोलला तर पुढच्या वेळेला बोलवतील नाही बोलवतील. आनंद वाटला पाहिजे, मला आनंद मिळाला पाहिजे. तुम्ही आज एवढे सगळे कार्यक्रम हे करून शंभू महादेव तुमच्या इथे येणार आहे. आणि खरोखरीच मला राकेश सरांनी बोलून मी इथे गाडीत बसून इथं आलो. मग खरं कोणी आणलं? शंभू महादेव. त्यानं कुणाला कुठं नेऊन ठेवायचंय हे ठरवलंय. इथली एखादी आमची लक्ष्मीताई बाई कुठली तरी बेळगाव जिल्ह्यातली असेल, महाराष्ट्रातली असेल, कर्नाटकातली असेल, कोणतरी इकडली तिकडली तिकडली त्यांनी ठरवले कुणाला कुठं नेऊन ठेवायचं, कुणाला कुठं नेऊन बसवायचं हे शंकरांनी ठरवलेलं आहे. काळामध्ये ज्या शिवाचं नाव आम्ही घेणार आहोत, ज्या महादेवाचं आम्ही स्मरण करणार आहोत, 100%ने 1000%, 500%ने 1000% आपला उद्धार आणि उद्धारच आहे. शिव शिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे, ऐसे महात्म्य शिवशंकराचे आगमाहून निघतो. अहो तुम्ही मला सांगा, आम्ही सात्विक सज्जन माणसं आहोत, तरी देखील आमच्या हातून नकळत म्हणजे टाळलं तरी मुंगी पायाखाली मरते. अनेक पाप होतात, नकळत होतात. आम्हाला राग येतो, आम्ही काही वेळेला बोलतो. मग हे पापाचे डोंगर कुठंतरी तयार होत असतील. महात्म्य शिवशंकराचे अगमाहून निघतो. आम्ही वेडे आहोत का? ज्या शिवाचं आम्ही नाव घेतोय, काही करायचं कारण नाही, नुसतं शिव शिव म्हणता वाचे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, सगळे देव कसे आहेत बघा आणि आमचा शंकर कसा आहे बघा. बाकीच्या देवांना देशी तेव्हा घेशी ऐसा, असशी उदार, काय सांगू देवा तुमचे कृपणाचे द्वार. बाकीचे देव हे कृपण आहेत, ते खूप तुमच्याकडे भक्ती करून घेतील, खूप तपश्चर्या करून घेतील. पण आमचा शिव कसा आहे? शिव भोळा चक्रवर्ती. शिव भोळा आहे. लंकेचा रावण त्याला काय केले? झाड दिशेने नस तोडली ती शरीराची, त्याला जोडली. शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः. शिव तांडव नृत्य चालू. 108 कमल दल शिवाला अर्पण करायचं होतं. आम्ही बरंच काही घरी काम करत असतो. काम करत असताना उजून ठेवलेल्या गोष्टी असतात. ते एखादी कमी पडते, तिथं कमी पडली, झाड दिशेने त्याने उजवा डोळा काढला, नेत्र कमल अर्पण केलं. सोपी गोष्ट आहे का? ऐकायला आम्हाला बरोबर आहे की नाही? ऐकायला आम्हाला बरोबर सोपं आहे काय? सोपं आहे काय? नोटकण्यामध्ये तुम्हाला आनंद आहे, तो परत थांबलं पाहिजे. फार जास्त बोलला तर पुढच्या वेळेला बोलवतील नाही बोलवतील. आनंद वाटला पाहिजे, मला आनंद मिळाला पाहिजे. तुम्ही आज एवढे सगळे कार्यक्रम हे करून शंभू महादेव तुमच्या इथे येणार आहे. आणि खरोखरीच मला राकेश सरांनी बोलून मी इथे गाडीत बसून इथं आलो. मग खरं कोणी आणलं? शंभू महादेव. त्यानं कुणाला कुठं नेऊन ठेवायचंय हे ठरवलंय. इथली एखादी आमची लक्ष्मीताई बाई कुठली तरी बेळगाव जिल्ह्यातली असेल, महाराष्ट्रातली असेल, कर्नाटकातली असेल, कोणतरी इकडली तिकडली तिकडली त्यांनी ठरवले कुणाला कुठं नेऊन ठेवायचं, कुणाला कुठं नेऊन बसवायचं हे शंकरांनी ठरवलेलं आहे.